हलवा हलवा इथे हलवीत राहा तुम्ही आता बारीक संपेपर्यंत हलवीतच राहतो लक्षात ठेवा रुमाल सांगा सुद्धा कसे एखादा गाणं म्हणतास ना एखादा गाणं तर त्याची पूर्वतयारी अगोदर करून या ऐकलास करत गाणी म्हणायची नाही त्याच्या अगोदर काहीतरी प्रॅक्टिस असू लागतात नाही म्हणल्यास तरी कितीतरी बुवा भजन सम्राट किंवा चांगले गायक या ठिकाणी उपस्थित आहेत बरोबर की नाही त्यांच्यासमोर किमान चांगलं परफॉर्म म्हणजे एवढे वर्ष भजना करतास का असं भजना करतास हा अगं मध्ये नया है वय हो अरे तू जुना है तो तूने क्या उखाड़ लिया अभी तक तूने क्या किया वो बता हाँ जुना हा जुना नवीन अरे असू ना नवीन तुम्ही जुने आहात तरी पण तुमका नवीनाची गरज लागते ह्या बघा बरोबर हा गाणी म्हणता जरीच नाही मर्यादा गाण्यांका एखादा सुरुवातीलाच गाणं म्हटलंय गाणं कसं होतं ते बघा थोडंफार म्हणण्याचा प्रयत्न करतो प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं थांबतो हल हल प्रेमावर वरलं ग तुझं ठेवा काय नाही आयुष्यात काय नाही वाचून झालं आता काय वाचलं आयुष्य गेला वायातून झालं थोडे दिवस राहिले ते तरी चांगले काढा प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गदारी करुण तूच म्हणती गदार मला गदारी करुण तूच म्हणती गदार मला आदरणीय गणेशजी मोरे यांच्याकडून बहुमूल्याचा 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद त्याचप्रमाणे यशवी सचिन चव्हाण राहणार वरची देवली चौके मालवण सातेरी देवी प्रसन्न बहुमूल्याचा 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद काय कसं आहे वा एक सांगते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आपण राहतो व छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये एक आई आणि एक बहीण एवढंच बघितलं तिचा अनादर कधीच केला नाही म्हणून आज
कसं आहे बघा, साक्षात देवांनी सुद्धा आपल्या अगोदर आपल्या स्त्रीला स्थान दिलंय. म्हणून म्हणताना आपण सीता राम म्हणतो, राम आणि सीता म्हणतो, सीता राम म्हणतो, म्हणताना राधा कृष्ण म्हणतो, कृष्ण राधा म्हणत नाही आपण. बरोबर? बघताच काय टाकेल माहिती काय म्हणतात, म्हणतात तू उन्हात काम करतोस काय? वय उन्हातच जातो तुम्ही आता सोबत. चला तुमका नाही तर एवढे पांढरे फटफटी दिलास ना, चला जरा तुमका आहे पुतळ म्हणून उभा करतोय, जरा असे हलवत राहा. असे कावळे काय ढेर म्हणजे उसाची मुंगी पण येऊची नाही जवळ. हा काय का पाण बोलता नुसतं आपला सुटल्या गट. सुरुवातीला तर एका कायक लीक लागली नाही. कायक म्हणजे काय आहे ते नुसतं सरबरच असे बघत होते आणि पेटी चालवतात, त्यांना पेटीचे सूर पण गावत नव्हते. घम होता पकडला नाही, एवढा थांबला तुमचा. हा कसा माहिता तुमका म्हणून सांगताय. कसा आमचे अंबोले काका इकडे आलेले आहेत, माझे नगरसेवक आहेत सुद्धा, त्यांच्यासाठी मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण जेव्हा ते आले ना, हो ऐका, जेव्हा ते आले ना तेव्हा ते आवर्जून सांगितलं की खास तुझी बारी बघण्यासाठी आले. तुमका बघू गेलेलं नाही ते कसे पेवता असते. हा तुमच्या ओळखीचे असून दे पण बघू नका. भजन माझं भजन बघू गेलं, तुमची कशी काशी करताय ना. हा ते ऐकू गेले आहेत ते. हा त्यांच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर एवढं बिल खाल्लं त्यांनी. वाज 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 वाटाळ्या. अरे होय वाज वाटाळ्या, वाज वाटाळ्या काय का खाऊ का ते का आवडलं तर वाजू मी टाळ्या. बरोबर तर उगाच वाज वाटाळ्या काय का काय समजलाच काय तुम्ही. हा माझ्या नंतर दिला तुमचा, अगोदर मागा दिले मी दाट द्यायचा काय. बरोबर तुमचं सुद्धा मी खूप आभार म्हणजे तुमचे कृपा आशीर्वाद दोघांचेही माझ्यावर राहू दे. म्हणजे कसं यांचं जरा वाटलं बरोबर का त्या बाबतीत बघा. तुमच्या दोघांसाठी म्हणून आज तुमच्यासाठी या ठिकाणी गीत दिले. गाणं कसा हवा ह्यांच्यापेक्षा तरी बरं आहे की नाही. ह्यांच्यापेक्षा तरी माझा आवाज बरं हा ना. उगाच बोलत नाही मी. बरं मा हा आता मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांवरून सर्वप्रथम या ठिकाणी चालू महाराष्ट्राची मायाभूमी
महाराष्ट्राची मायाभूमी सांगेरू बाबा त्याचा महाराष्ट्राची मायाभूमी सांगेरू बाबा त्याचा आदरणीय अक्षयजी मांडवे त्याचप्रमाणे आदरणीय सुभाषजी महाडिक हवेली ग्रुप बहुमोलाचं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. भरमंदे धन्यवाद. आदरणीय अजिंक्यजी बेचावडे आणि महेश घाडी या दोघांच्या मैत्रीसाठी गाणं म्हणायचं बहुमोलाचं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते. धन्यवाद.
घरातली स्त्री असू दे किंवा एखादी बाहेरची परकी स्त्री असू दे, तिला आदर सन्मान हा प्रत्येकाने दिलाच पाहिजे. हे काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा बुवा नाव घेतास, एवढी वावा करतास, एवढा सगळं सांगतास ना, मग बुवा त्या पद्धतीने त्यांचं किमान एक गुण, ओ फक्त एक गुण कसं घेता येत एवढा बघा. काय म्हणता नुसता बॉम्ब वाटता, नुसता बॉम्ब वाटता म्हणता. एखादी कोंबडी कशी कोक कोक आणि उचलून बघला असे खाली म्हणता अण्णा म्हणता याको. काय बघा कसा ती कोंबडी, तिचा दुःख तिला माहिती बरोबर. ती कवट एक घालू दे, दोन घालू दे, तीन घालू दे, पण त्यावेळी तिची अवस्था काय होता हे तिचा तिला माहिती बरोबर की नाही. तुमका बोलू काय हसू नको, लाज वाटत होते. इफेक्ट कमी करा. हेल्प 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 काय वा माझा आवाज मागं म्हणजे किमान तुमचा तो रेकला गट एखादं रेटू का माहिता, एखादं रेडो कसं रेडो आता ह्याच्यावर म्हणताले रेडो केव्हा बॉम्ब वाटता, रेडी जेव्हा सोबत असतं तेव्हा रेडो बॉम्ब वाटता, पण रेड्यात ताल किती. अरे रेडो म्हातार झालो तरी किती बॉम्ब वाटता. हा उचलून बघला असं खाली कवाट म्हणता या कसा माहिता, तुमचं नाव हा शिरसाट. एवढं तुमचं दुःख वाटतं ना की उचलला खाली अंडा या तुम्ही घाला अंडी, सातात सगळं घालायची खेपे आणि म्हणायचा नाव माझा शिरसाट, घालतो अंडी 60 भरमसाट, लावतो वर आणि रोवणीक बसायचा वरती. नाहीतरी मोज तुरा भारी बघा. उपस्थित जेवढे पण पुरुष काय बरोबर त्यांची जरा केस कापण्याची पद्धत कशी आहे बघा. असंच ना बरे वाटत की ना, म्हणजे हा बाबा ह्यांच्याकडे बघा जरा. कोण काका तुम्ही काय काळजी घेऊ नको, काय काय असे असतात थोडे, तुम्ही काय म्हणत नाही, तुम्ही भारी दिसतात, तुमचा रूपच भारी आहे. हा तुम्ही त्यांच्यात जाऊ नको. बारीक तुमच्या बरोबर तुमच्याबद्दलच सांगतो. त्यांचे केस किमान पाठी यात्री ओळख लावतात असे काय बघा. ते केस पुढे येऊन दे नको, नुसते हलून हलून काढूची काय गरज. हा एवढं हलवताच कशा. चाप दे तुला, चाप दे नाहीतरी भरपूर लावते मी. बघा मी पोरगी असून मी केसांना जास्त हात लावतो, लावणारच ना, फिक्सिंगच तशी आणि सारखं आहे असा स्वतःच किती लहान अरे सोय तुझी नाही भंगला तुमचा. कसं आहे माहिती आता ह्यांची ही सवय बघून ना खरोखर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ही लेडीज आणि जेंट्स डबल मारी आहे. वाटतं ना, वाटतं की नाही वाटत, वाटतं ना. तुमका भला वाटला तरी मागं तसा वाटत नाही वाटत. खरं तर ही माझी मोठी बहीण आहे, हिचं नाव लॉली. ए लॉली, झाली टॉली तुझी. हा लॉलीसाठी गाणं तू मला अंगुराचा, तू मला अंगुराचा, मी लाकडी भुसाग, तू शेरनी शिकारी, मी भाबडा
ना असा ना थंय त्या बिचारा खरोखर एवढा गोड आला बुवा. हा त्या बिचारा आपल्याला काय लहान मुलं आहेत की अज्ञान असतात थोडं थोडं धावतात. हा त्याच्याबद्दल माझा काही विषय नाही. ह्यानी गाणं म्हटल्याने काय आमचा बाप्पा आणि गणपती हो ऐका तरी गाणं कसं बघा शिस्तीत म्हणा होतो बरा वाटतं. उगाच रेकला रेड्यासारखा आधीच रेडो रेकला म्हणजे त्या गाणं चांगलं झालं असं होत नाही. तर रीतीत म्हणा रीतीत. आमचे पप्पाने गणपती आमचे पप्पाने गणपती भंगले यांचे डोळे नाही ते नेपाळी यांना तो चष्मा काढला चष्मा भंगळ तो पण तुटको ते काही डोळेच नाही असं वाटलं नाही डोळच फोडून टाकायचे यांचे. हा तर चष्मा बिचार हँगतात ते किमान तरी एवढे कमवतात 50-100 आता 500 पैसे मोठी मोठी इंडियावर घ्यावा ना 100 रुपयाचा आहे का चष्मा. हा असं हसण्यासाठी हा हे नाचतात ना हे असे नाचतात ना हे बघा. अजूनपर्यंत कुणाला माहित नाही तुम्ही पण मला सांगू नका तुम्हाला म्हणून मी सांगते. बुवांना मोठा रोग आहे रोग. हे जसे नाचतात ना मधी मधी एका आकडी हिट वाट आणि सीझन चालू असतो की आंबवा सगळा एकदम होता म्हणून असे ओळखतो ते असे तुमचं असे लागलीच वाटत नाही. टुकुमुकु बघतोय चांगला आमचे बाप्पाने गणपती आणला. आदरणीय सेजल करमळकर आणि तेजल करमळकर या दोघींकडून दोन 100 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. एक गीत घेते त्यांच्यासाठी. काजळ लावून आले मी आज धावा असं नका बघू अहो येते मला गणपती बाप्पा मोरया बुवा. एका रात्रीत अख्खी मुंबई खाली करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या कोकणकरांमध्येच आहे. बरोबर की नाही? म्हणून आपल्या कोकणकरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. कारण ती गणपतीची मजाच वेगळी असते. भजन बरोबर की नाही? भजना केला की प्रत्येकाच्या घरात म्हणजे उसळ मिसळ भेटतात ती
मजा एक वेगळीच असतं. त्यामुळे तुम्ही सगळे या ठिकाणी आहात आणि आम्हाला खास करून गावावरून या ठिकाणी बघण्यासाठी म्हणून बोलवलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. आपल्या कोकणावरून या ठिकाणी एक गीत सादर करते. आदरणीय संतोषजी पन्हाळकर यांच्याकडून बहुमोल असं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते. धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे आदरणीय पार्थ घाडेगावकर यांच्याकडून बहुमोल असं 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आभार मानते. नागरिक सेवा मंडळ आदरणीय अप्पा साळवी यांच्याकडून बहुमोल असं हे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते. धन्यवाद. बघा, कोकण म्हणजे दुसरं स्वर्गच, बरोबर की नाही? आपल्या कोकणासारखी सुख कुठे भेटणार नाही. म्हणून स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, येऊन बघा आणि बघून जावा, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं लोणे गाव, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं लोणे जगाच्या नकाशात शोभून दिसता आमच्या कोकणचं तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. माजी अध्यक्ष आदरणीय अण्णा पवार यांच्याकडून बहुमोल असं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते. धन्यवाद. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का.
पवार काकी उंबरड्याच्या आहेत. त्यांच्याकडे बारी झाली होती तेव्हा त्यांनी खरंच खूप उत्कृष्टपणे आम्हाला सहकार्य केलं होतं आणि त्यांच्याकडून बहुमोल असं बंदपाकिटामध्ये हे पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. स्वामी निर्मळ यांच्याकडून बहुमोल असं 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय वैभवजी पाटेकर यांच्याकडे बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय अरविंद केनी वेंगुर्ल्याहून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. खरोखर या ठिकाणी कोरसला मला त्या काकी साथ करतात. की तुमचं नाव कसं? सुमिता शैलेश बामणे. सौ सुमिता शैलेश बामणे काकी या ठिकाणी आम्हाला कोरस साथ करतात. इथे जरा जोरदार टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. आभार मानते. एक गीत तुमच्यासाठी गीत थोडक्यात. ही चाल तुरु तुरु, ही चाल तुरु तुरु, उडते केस भुरु भुरु, डोळे डोळ्यावर बट ढळली. आमच्या वाडीतले आदरणीय शंकरजी भोड म्हणजे माझे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या जोरदार टाळ्या वाजवतात त्यांच्यासाठी. आभार मानते, धन्यवाद. आदरणीय मंदारजी खांडेकर यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे सौ शारदा प्रदीप हरियाण यांच्याकडून बहुमोल असं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय शैलेशजी बामणे यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. कसं आहे वंगा यांची परतफेड सगळी झालेली असा. हा म्हणजे आम्हाला राजापूर वगैरे साईडला जे नेहमी बाऱ्या वगैरे देतात आणि ते म्हणजे आदरणीय विनोदजी भोड यांचे मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणीच ते रहिवासी आहेत. आभार मानते. असा वंगा त्यांच्या प्रश्नांची उत्तर किंवा भरपूरसे काय काय बोलले होते. बहुतेक परतफेड करून झालेली असा होय ना. मग आता यावर ते काय बोलतील बघावं लागेल. काय सावक्षीत घ्यावा काय ऐकला उगाच घसरू नको आणि उगाच काय पण बोलत राहा नको. बरोबर की नाही. मग प्रत्येक माणूस कसा प्रत्येक मनुष्य वेगवेगळं घडलेलो हाताची पाची बोटं काही सारखी नाही. बरोबर की नाही. एखाद्या जर काहीतरी चांगलं गुण दिलेलो असतात त्याचा काहीतरी म्हणून देवान घेतलेला किंवा एखादं जर काहीतरी म्हणून असत ना बुवा त्याचा काहीतरी म्हणून देवान दिलेला ही देवाची करणी आहे. त्यावर तुम्ही असे काहीतरी बुवा कमेंट पास करत असते पण मी तुमच्यापेक्षा कितीतरी लहान आहे मग तुम्ही मला सामान नको आहे. बरोबर की नाही. मी लॉली समजत ना नोकरी टॉली करत बसता. उगाच कसं आहे उगाच काहीतरी बोलत बसू नका बुवा. त्या गोष्टीचं मलाही कुठेतरी वाईट वाटतं. काय आम्हाला पण चांगलं वाटत नाही ना बोलायला असो पण तरी पण बोलणार मी काहीतरी बोलायचं. थोडक्यात या ठिकाणी मी रूपाचा अभंग सादर करते.
विठ्ठल विठ्ठल